आता एक नाशिकमध्ये जाऊयात। नाशिकच्या गोदावरी नदीच्या पात्रामध्ये एका पर्यटकाची कार बुडाली आहे। कार बाहेर काढता येत नसल्यामुळे दोरखंडाने ही कार बांधून ठेवण्यात आली आहे। गोदावरीच्या पात्रामध्येच ही कार पार्क करण्यात आलेली होती, मात्र अचानकपणे पाणी सोडण्यात आलं आणि त्यामुळे गोदावरीच्या या पात्रामध्ये वेगानं पाणी आलेलं आहे। पुलाजवळचा जो पार्किंगचा भाग आहे त्या ठिकाणी ही कार पार्क करण्यात आलेली होती। अचानकपणे पाणी सोडल्यामुळे ही कार या ठिकाणाहून बाहेर काढता आली नाही। अखेर पाण्याचा प्रवाह आणखी वाढला, जोर वाढला, त्यानंतर स्थानिक तरुणांकडून ही कार या ठिकाणी बांधून ठेवण्यात आली आहे। तर नाशिकला मुसळधार पावसाने झोडपून काढलेला आहे। कुठे काय परिस्थिती आहे ते देखील आपण पाहूया। नाशिक आणि इगतपुरीला पावसानं झोडपलं। नाशिकमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। रामकुंड आणि गोदाघाट परिसरात गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी पोहोचलं असून पातळेश्वर मंदिर अर्ध पाण्याखाली गेलंय, तर बाजारपेठ परिसरात पाणी जाण्यास सुरुवात झाली आहे। गोदाघाटावर काही पर्यटकांनी धोकादायक स्टंटबाजी केली आहे। पाणी वाढलेलं असताना काही पर्यटक पाण्यात उतरल्याचं पाहायला मिळालंय। नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणीपात्रात पावसामुळे मोठी वाढ झाली आहे। इथल्या नदीपात्रात एक कार देखील बुडाली आहे। नाशिकमधील दारणा धरण 50% भरल्यानं पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। दारणा नदी परिसरात राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। दारणासह पालखेड धरणातूनही पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। काल रात्रीपासून नाशिकसह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि दिंडोरी परिसरात मुसळधार पाऊस झालाय। त्र्यंबकेश्वरमध्ये रात्रीच्या सुमारास मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं होतं। इथल्या पावसामुळे त्र्यंबकेश्वरमधील प्रशासकीय यंत्रणा हाय अलर्टवर आहे। नाशिकमधील पुढचे 2 दिवस येलो अलर्ट देण्यात आलाय। तिकडे इगतपुरीमध्ये मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली आहे। पावसामुळे साचलेल्या पाण्यातून गाड्या काढताना वाहतूक मंदावली होती। गोंदे फाटा इथे वाहतूक कोंडीत 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या। पावसामध्ये इगतपुरी शहरातील नाले सफाईचा बोजवारा उडालाय। तळेगाव रोड, धोबी गल्ली, नगर परिषद रोड आणि नवा बाजार परिसरात गटाराचं पाणी रस्त्यावर आलंय। नागरिक आणि विद्यार्थ्यांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागते।